जिला परिषद को सरकार से मिले फंड से आंगनबाड़ियों के लिए मिलने वाली सामग्री अवैध तरीके से खरीदने के मामले में एक बड़ा गबन सामने आया है। योजना के कार्यों के लिए जिम्मेदार बाल विकास परियोजना अधिकारी अज्वाला ढोके और अर्पणा तिवारी ने सामग्री आपूर्तिकर्ताओं से फर्जी बिल बनाकर लगभग 12,74,780 रुपए का गबन किया। ये घटना सामने आने के बाद अंबाजरी और हिंगना पुलिस ने आरोपी अधिकारियों समेत सप्लायरों के खिलाफ मामला दर्ज किया है। एकीकृत बाल विकास परियोजना नागपुर ग्रामीण पंचायत समिति के तहत 5 आंगनवाड़ी केंद्रों के उन्नयन की योजना के कार्यान्वयन के लिए उज्ज्वला ढोके जिम्मेदार थी। इस योजना को लागू करते समय वह जिला स्तरीय अधिकारी और परियोजना स्तर की अधिकारी थी। इस बार उन्होंने किसी वित्तीय औचित्य का पालन नहीं किया। उन्होंने आपूर्तिकर्ताओं बुक डिपो और जनरल स्टोर्स यवतमाल में L1, नागपुर में रिशाली एम्पेरियल L2, शांभवी एजुकेशन एड्स L3 के मालिकों को लाभ पहुंचाने के लिए गलत काम किया। ये 16 फरवरी से 31 मार्च के बीच हुआ। घोटाले में सप्लायर मालिकों ने ढोके के फर्जी बिल बनाकर सरकार को कुल 7,51,880 रुपए का चूना लगाया। मामला सामने आने के बाद अंबाजरी पुलिस ने जिला परिषद के सामान्य प्रशासन विभाग के उप मुख्य कार्यकारी अधिकारी विपुल मनोहर राव जाधव की लिखित शिकायत के आधार पर आरोपियों के खिलाफ विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज किया है। जिल्हा परिषद नागपूर यांच्यातर्फे एकात्मिक बाल विकास प्रकल्प जो शासनाचा प्रकल्प आहे त्याच्या अनुषंगाने नागपूर ग्रामीण मध्ये जे पंचायत समिती कार्यालय आपल्या हद्दीत आहे त्यामधील उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने नागपूर ग्रामीणच्या 5 अंगणवाड्यांना जे काही एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या अंतर्गत जे साहित्य पुरवण्यात येणार होतं त्या साहित्याच्या अनुषंगाने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी कमी रकमेचं बिल अदा करण्याचं अधिकार असताना सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणाचं बिल तयार करून 10 लाखाचं बिल तयार करून शासनाची मोठ्या प्रमाणात बिले वसूल केली अशी तक्रार दिली। त्या अनुषंगाने अंबाजरी पोलीस स्टेशन मध्ये कलम 406, 409, 420, कलम 465, 467, 471, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये विशेष बाब अशी आहे की 48,000 रुपये पर युनिट अशा प्रकारे खर्च अपेक्षित असताना सुद्धा त्यांनी एकूण 10 लाख रुपयाचं बिल वसूल केलं। त्यामध्ये टोटल 2,48,120 रुपये इतकंच बिल अपेक्षित होतं, परंतु जास्त रक्कम देऊन एकूण शासनाची 7,51,880 रुपये अशा प्रकारचे बिल वसूल करून शासनाची फसवणूक केली आणि या आधारे दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता आम्ही पुढील तपास करून यामध्ये जे बाल विकास प्रकल्प अधिकारी त्याचबरोबर इथे जे काही टेंडर ज्यांच्या नावाने काढलं होतं अशा प्रकारचे 3 लोक आहेत। श्री बुक डेपो अँड जनरल स्टोअर्स यवतमाळ, वृषाली एम्पोरियम नागपूर, शांभवी एज्युकेशन एड्स नागपूर अशा 3 संस्था आहेत आणि त्याबरोबर एक प्रकल्प अधिकारी असे 4घांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास करून अधिकृत कागदपत्र प्राप्त करून यामध्ये संबंधितांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवत आहे। नागपूर ग्रामीण मधल्या ज्या 5 अंगणवाड्या आहेत त्याचा तपासामध्ये अजून आम्ही तो माहिती घेत आहोत। डिटेल्स त्यांनी तक्रारीमध्ये तसं नमूद केलेलं नाही आणि हे ग्रामीण विभागामध्ये फक्त हे 5च नाहीये तर अजून विदर्भातल्या नागपूर ग्रामीण मधल्या ग्रामीण क्षेत्रामधल्या सुद्धा इतर अंगणवाडी आहेत तिथे सुद्धा अशा प्रकारचा फ्रॉड झाल्याचं निष्पन्न होत आहे। त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे गुन्हे सुद्धा दाखल केल्याची माहिती प्राप्त झालेली आहे। GL टूर्स एंड ट्रैवल्स करे धार्मिक एवं पर्यटन यात्रा भेड़ाघाट, बनारस, चित्रकूट, अयोध्या, प्रयागराज, अमरकंटक। साथ ही 7,001 रुपए भरकर अपनी सीट आज ही बुक करें। संपर्क करें सुंदरलाल यादव 9890332559 और बलराज यादव 9373212061। Our office address पार्वती नगर, रामेश्वरी रिंग रोड, नागपुर।